नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिफरेन्शिएशन कॅल्क्युलसचा जो महत्त्वाचा भाग आहे डिफरेन्शिएशन आणि इंटिग्रेशन म्हणजे रिव्हर्स प्रोसेस ऑफ डिफरेन्शिएशन हे सगळ्यांना माहीतच आहे. तर आत्ता या व्हिडिओचं जे वैशिष्ट्य आहे तर या व्हिडिओमध्ये जी मी एक नवीन थेअरी मांडलेली आहे, सचिन किरस थेअरी ऑफ द टाईम कंपन्सेशन आणि डिफरेन्शिएशन याचा नेमका संबंध काय ते मला सांगायचं आहे. आपण डिफरेन्शिएशन करताना dy बाय dx असं लिहितो. काय dy बाय dx असं लिहितो. तर या dy बाय dxचा नेमका अर्थ काय आहे? dy बाय dx आणि याचा पायथागोरसच्या ट्रायंगलशी काय संबंध आहे आणि याचा टाईमशी काय संबंध आहे, याचा फोर्सशी काय संबंध आहे, याचा आयझॅक न्यूटनच्या कॅल्क्युलसचा म्हणा किंवा प्रिन्सिपिया मॅथमॅटिकाशी काय संबंध आहे न्यूटनच्या, किंवा आईन्स्टाईनच्या थेअरी ऑफ रिलेटिव्हिटीशी काय संबंध आहे, हा आपला विषय. तर नीट लक्षात ठेवा की आपण कुठल्याही गोष्टीचं जे डिफरेन्शिएशन करतो dy बाय dx म्हणजे y इज इक्वल टू समजा x स्क्वेअर लिहिलं, त्याच्यामध्ये आपण dy बाय dx लिहितो, त्याचा अर्थ 2x. तर नीट लक्षात ठेवा, बघा कसं असतं की सॉरी x आणि y हा x ॲक्सिस आहे, हा y ॲक्सिस आहे. तर नीट लक्षात ठेवायचं आहे की हा एक्स ॲक्सिस आहे ना, एक्स ॲक्सिस की ज्याच्यामध्ये ही फंक्शन लिहिलेली असते y बरोबर x स्क्वेअर वगैरे वॉट एव्हर काय जे फंक्शन असेल. तर नीट लक्षात ठेवायचं हा एक्स ॲक्सिस आहे ना, हा न्यूटनचा टाईम म्हणजे न्यूटनने असं कन्सिडर केलेलं आहे की टाईम इज ॲब्सोल्यूट. न्यूटनने असं कन्सिडर केलेलं आहे की टाईम इज ॲब्सोल्यूट. तर हा ॲब्सोल्यूट टाईम एक्स म्हणजे ॲब्सोल्यूट टाईम दर्शवतो. म्हणजे dx म्हणजे काय, बघा असा ट्रायंगल तयार होतो. हा dx आहे, हा dy आहे आणि हा राईट अँगल ट्रायंगल आहे. तर हा dx जो आहे ना, हा dx म्हणजे ॲब्सोल्यूट टाईम. dx म्हणजे काय, ॲब्सोल्यूट टाईम. आणि dy म्हणजे काय, डिफरेन्शिएटेड टाईम. आणि हा पायथागोरसचा ट्रायंगल आहे. म्हणजे पायथागोरसच्या ट्रायंगलचा आईन्स्टाईनच्या थेअरी ऑफ रिलेटिव्हिटीशी किती संबंध जवळचा आहे हे या माझे जे नवीन संशोधन आहे या संशोधनातून या गोष्टी निदर्शनास येतात, वर्कआउट होतात. तर dx म्हणजे काय, ॲब्सोल्यूट टाईम. dy म्हणजे काय, डिफरेन्शिएट टाईम. आणि डायगोनल म्हणजे काय, आपल्याला दोन गोष्टी डिफरेन्शिएट झाल्यामुळे जो टायमिंग आपल्याला भेटलेला आहे तो dx अपॉन dy. तर याचा पायथागोरसची ट्रायंगलचा असा संबंध आहे. आणि बघा जेव्हा एखादी गोष्ट डिफरेन्शिएट होते का नाही तेव्हा रेक्टँगल तयार होतात, आणि जेव्हा एखादी गोष्ट इंटिग्रेटेड होते का नाही तेव्हा परफेक्ट स्क्वेअर तयार होतात. टाईम जो असतो ना तो परफेक्ट स्क्वेअरमध्ये आपल्याला भेटलेला असतो. समजलं ना, टाईम जो असतो ना तो आपल्याला परफेक्ट स्क्वेअरमध्ये भेटलेला असतो. आणि फोर्स आहे ना, फोर्स नक्की फोर्सचा यूज काय आहे, टू चेंज द डायमेन्शन. टू चेंज म्हणजे फोर्स कशासाठी असतो, टाईमचा स्पीड वाढवण्यासाठी फोर्सचा उपयोग. समजलं ना, टू चेंज द डायमेन्शन ऑफ द टाईम. दिस इज द म्हणजे एक्सलरेशन म्हणजे काय, बरोबर आहे न्यूटन एफ इज इक्वल टू एम ए. परंतु नक्की काय आहे माहीत आहे का, की टाईमचा वेग वाढवण्यासाठी किंवा टाईमचा स्पीड स्थिर करण्यासाठी. कळालं का नाही, थिअरी ऑफ टाईम कंपन्सेशन हेच सांगते फोर्सची गरज आहे. टाईम कंपन्सेट करण्यासाठी फोर्सची रिक्वायरमेंट लागते. फोर्स नसेल तर टाईम रिक्वायर्ड होणार नाही. नॉर्मली टाईम हा रूल फॉलो करतो कॅल्क्युलसचा, लिमिट एच टेन टू 0 साइन एच अपॉन एच इज इक्वल टू 1. तर ह्याच्यामध्ये मला हेही सांगायचं की कॉस एच म्हणजे कॉस फंक्शन जे आहे, म्हणजे आपल्याला माहिती आहे साईनचे डेरिव्हेटिव्ह कॉस आहे, कॉसचे डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स आहे. तर कॉस एक्स आहे तो ॲब्सोल्यूट टाईम आहे. तो जेव्हा डिफरेन्शिएट होतो तेव्हा आपल्याला त्या टाईम भेटतो. ॲक्च्युअल टाईम डिफरेन्शिएट झाल्याशिवाय, ॲब्सोल्यूट टाईम डिफरेन्शिएट झाल्याशिवाय आपल्याला कुठलाही टाईम भेटणार नाही. कळालं का नाही, टाईम क्रिएट होण्यासाठी फोर्स लावणं आवश्यक आहे. तर ज्याविषयी डिटेल मी माझं जे पुस्तक आहे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, आईन्स्टाईन्स थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी
अँड स्टीफन हॉकिन्स ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम मस्ट बी मॉडिफाईड. हे जे मी नवीन पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये याच्याविषयी मी डिटेल माहिती दिलेली आहे. तर वाचकांनी ते पुस्तक वाचावं आणि त्यांच्या प्रतिक्रिया कळवाव्यात ही नम्र विनंती. थँक्यू, धन्यवाद.